हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू द पुण्याची कोकण कन्या. तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ देत, मस्त जाऊ देत. तुमच्या मनातल्या इच्छा चांगल्या कंप्लीट होऊ देत हीच बापाकडे इच्छा आहे. तर मागचा व्हिडिओ जो मी टाकला होता बाळाच्या भाषेचा पार्ट 1, तो बऱ्याच लोकांनी पाहिला आणि बऱ्याच लोकांना तो आवडलासुद्धा. तर आज हा जो व्हिडिओ आहे तो पार्ट 2 आहे. तर त्याच्यामध्ये बाळाचा पाळणा, भजन आणि मग मम्मी पप्पांच्या बड्डेचं म्हणजे ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन शॉर्टमध्ये आणि त्यांना दिलेलं ते सरप्राईज, सेलिब्रेशनचं सरप्राईज, तर हे सगळं इन्क्लूड आहे. तर होप हा पण व्हिडिओ तुम्हाला आवडेल. तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक करा, कमेंटसुद्धा करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, तुम्हाला माझ्याकडून कोणत्या कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतील हेही मला कमेंटमध्ये सांगा किंवा मग इंस्टाच्या DMमध्ये सांगा. आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करायला विसरू नका. सो लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी कला मंदिरी केली आरस नानाया परी. जाऊ गाली ती दासी सुंदरी जो बाळा जो जो रे जो बाळा जो जो रे जो. जय प्रपती राजा दिली जो बाळा जो जो रे जो. जय प्राप्ती जो बाळा जो जो रे जो. पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावूनी आली. जय प्रापती राजाला दिली जो बाळा जो जो रे जो. सहाव्या दिवशी लावूनी लळा कुंडल गळा मोत्याच्या केशरी कपाळी टिळा जो बाळा जो जो रे जो. गंध केशरी सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाईंच्या पोटी जन्मला हिरा. त्याच्या टोपीचा मोत्याचा तुरा जो बाळा जो जो रे जो. जो बाळा जो जो रे जो. आठव्या दिवशी जो बाळा जो जो रे जो. नाव काय ते फोटो काढावा वसून जो बाळा जो जो रे जो. नाव घ्या तुझं नाव. तसं तर भजन करायचं आज हे प्लॅनमध्ये नव्हतंच, पण गावामध्ये ही प्रथा आहे, ही रीत आहे की ज्या दिवशी बारसा असतो त्या दिवशी संध्याकाळी सगळे पुरुष मंडळी गावातले येऊन भजन करतात. कारण आज रामला जायचा प्लॅन होता, प्लस जास्त दगदग झाली असती, जागरण झाली असती, म्हणून करायचं नव्हतं असं ठरवलं होतं. पण मग ऐनवेळी असं वाटलं की आपण जर सगळ्या बाकीच्या गोष्टी छान छान करतो तर मग पुरुष मंडळींना पण इन्व्हाइट करून आपण भजन वगैरे छान करूयात. जेवण वगैरे घालून थोडंसं बरं वाटेल, कारण की सकाळपासून सगळ्या महिला मंडळ येतात. तर कदाचित ह्यासाठीच पुरुष मंडळी पण इन्क्लूड हवे ह्या कार्यक्रमामध्ये, म्हणून कदाचित हे संध्याकाळचं भजन हे प्लॅन असेल आधीपासून गावामध्ये. सो आम्ही पण मग ऐनवेळेला तो प्लॅन केला की आपण करूया तसं. ते नी जाडे पोचक बिच्याकडे नीच मागे आयस.
हे किडो वाले होते ना तो खरंच किडो दाखवले ई होतो धर कधी होता गुड नाईट, बाय बाय. तुम्ही त्या रूमात झोपतात नाही. व्हिडिओ कोणाचं वाटतं व्हिडिओ कोणाचं वाटतं तुझं म्हणजे तुमका तडे खायला हरकत नाही वरती ह्या नाही देता. मामा आम्ही बस तू हे खडे पप्पा कोणा कंत्रून घालतात? काय तेव्हा हतरून घालतात बघ. आपल्या घरी त्यांच्या घालतात काय ना गं? पप्पा का होय पोचक बोलतो. कोणा कंत्रात घालतात? थांबा ना थोडा, बसा ना, गप्पा मारूया. हतरून घातलंय. कोणाचा घातला की बरोबर तुझी मेहनत वाहन शेगडी खाली उतरले पुसलंय धुतलंय. सगळ्यांची झोप गेली. पियुषला उठव जा. ए पियुषला अरे पण कोणाचं बर्थडे आहे माझा बर्थडे आहे. केक खायचं बघतो बाकी काय नाही बारशाचं बर्थडे बाबूचं बर्थडे कधी असतो लो बाबूचं पियुषचे डोळे बघ दार. ते ऐक ना गुट्टा. ए शुभू हे काय उठवलं? मामाचा अवतार मला झोपेत न उठवलंय. उठ ना. आता बदलायचं ना, बदलायचं आता. आता झोपताना बदलायचं ना. खूप प्रयत्न केला उपवास गुरुवारी. ह्या पण ह्या दुधू मावशी ए या बरे बाहेर बाहेर या, चौकात या. चौकात यो अशी रवा बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी मिक्स. हॅपी बर्थडे अॅनिव्हर्सरी पप्पा 60 वर्ष कंप्लीट होतात ना, म्हणून कंप्लीट होणार का सुरू होणार काय माहिती. तुमची तुम्हाला ते पप्पांना फोटो काढतो व्हिडिओ मम्मा पप्पांच्या लग्नाचा वाढदिवस असतो 22 मेला. आणि 22 मेला आम्ही काही सगळे घरी नव्हतो आणि त्यामुळे सेलिब्रेशन काही एवढं केलं नाही. पण मग म्हटलं आज आपण सगळे एकत्र जमतो, अख्खी फॅमिली आहे, तर मग आपण आज सेलिब्रेशन करूयात, म्हणून हे सगळे प्रयत्न चालले होते. मम्मीचा उपवास नेमका सुरू झाला होता, कारण भजन वगैरे आवरेपर्यंत 12 वाजून गेले होते. त्यामुळे मग उपवास गुरुवार सुरू झाला. सगळे झोपायच्या तयारीत होते, कारण ऑलरेडी लेट झाला होता आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांना निघायचं होते घरी जायला. त्यामुळे सगळे झोपायच्या तयारीत होते. पण अचानकच आम्ही हे केक वगैरे सेलिब्रेशन बाहेर काढलं, तयारी करायला सुरुवात केली. खरं तर अजून चांगली तयारी करता आली असते, थोडं डेकोरेशन वगैरे, पण लेट झाला होता आणि तेवढा वेळच नाही भेटला. त्यामुळे मग म्हटलं करून टाकू असंच. एक एकदा फक्त बघून या. कोणाचा फोटो काढते माझा नक्की काढते का त्यांचा आपला इकडे बघा माझ्याकडे बघा. पहिलो बर्थडे करते लागते, मग तो आपल्या घरात असतो लो. अरे ए काय नको 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 शुभू ऐक नको
झोपलेलं झोपलेलं आता नको आडू नये मग दिसते हा नको कशा रडवचं आपण तुमच्याकडे का चला म्हणा काय ता मग माझ्या दिवस उपवास सोड मग आता खा ना काय त्याच्यात काय अंडा काय नाही अंडा बिना काय ना गुरुवार आहे फक्त म्हणजे रात्री खाऊ नको पण तू ते क्रीम खाऊ शकते जरी चॉकलेट आतला नाही खाल्लंस तरी किती दिवस उपवास आहे पण माझा? माका कधी केक आवडणार नाही माझा तरी जबरदस्ती कशा पण पप्पा भरवतले म्हणून ना तुम्ही काय बनवताय? फक्त हात चालतोय ना आम्ही आहे दमले घेऊन गेलो ए पिल्ल्या अरे यार नको ना उठू यार पिल्लू आले पिल्लू आले पिल्लू जा की मम्मी हाय अरे बाबा माझ्या वेलकम कसं करतात वेलकम निदाचा आहो एक बस झाला डबली हॅपी काय म्हणा मम्मा तर हॅपी काय अॅनिव्हर्सरी मम्मा कोणाचं काहीतरी कोणाचं काय पप्पा वरचा भरवा मम्मीचा उपवास हा चेरी 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 अशी काय खातास तू भरवते ना तू बरं तेवढा अच्छा ते का पण भरवलं यार काय करते ती मला समजत नाही हळू मम्मा हळू घरे खाऊन जाय कोण का त्याला घे. परत मम्मी परत का हसलंस पण पट्टलं होतं मग जरा पट्टलं पट्टलं होतं तुझ्याला खेळ बोलायलाय का हा बघ हो कावर करू नका झोपायचं होतं नाटक बघून बसल्यासारखी बसली सगळी मम्मी कापताय कॅमेरा कोणी घातली रे साडी? राम हं? राम नाही ती मी तडे ठेवली मग नाही सर नाही मी इकडेच आणलेलं आहे तुझी साडी पण इकडेच असणार मग तडे म्हणजे तिथेच ठेवलेलंस ते वरती टेबलावर हा मग तिथलं मी झाडलंय काढ बाजू ठेवली लास्ट टाइम मला त्याची एडिटिंग करूची लागली विनाकारण सुनीता सोमा आणि विजयाचा घेतलं पाकिट त्या टेबलावरचा विजय होय होय काम आपण बघू पाकिट मग तुला कळेल पाकिटा खाली पाठी ये रात्री आम्ही केक वगैरे खाऊन झोपी गेलो आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांना निघायचं होतं त्यामुळे सगळी घाई झाली रात्रीची सकाळी उठून मग सगळे आपापल्या घरी गेले पप्पा पण कामाला गेले होते फक्त पियुष आणि आम्ही सगळे घरी होतो सकाळी आराम केला सगळ्यांनी आणि नंतर मग खाऊन पिऊन मग आम्ही ह्या कामाला लागलो भरपूर सारे गिफ्ट्स आले होते मग ते गिफ्ट्स ओटीतले नारळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सेपरेट आउट करायचं काम इथे चाललं होतं कारण की हे एकदा राहिलं की मग राहूनच जाईल आणि वेळ खाऊ काम सो मग आम्ही लगेचच करायचं ठरवलं सगळ्यांनी ह्याच्यातलंच काढून एक तो 1 वर्ष होईपर्यंत एवढंच असंच राहणार ना हा ते करणार पण त्याची बॉडी वगैरे काही एवढी मोठी नसते काढूक मदत कर जरा मी आत्ता चालेल चला तर मग बाय बाय ह्यासोबत मी माझा व्हिडिओ संपवते व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा